पाऊस व्हायना काय करणार मग. सध्या दुष्काळ परिस्थिती आहे, पाण्याची खूप टंचाई आमच्याकडे. आले तर पाणी ते पण पूर्ण नाही झालेलं, चासकामाचं आवर्तन. कर्जमाफी आहे पण त्यात त्यांनी अटी एवढ्या घातल्यात की ते कर्ज डोक्याच्या वर गेल्यासारखं झालंय. ते लाईट येते जाते येते जाते कधी येते कधी जाते म्हणा. कधी येते नाही, टायमिंगला आली अजूनपर्यंत कधीच आली नाही टायमिंगला आणि जायला टायमिंगवर जाते. सरकारला अडचणी दाखवल्याशिवाय सरकारला कळत नाही की शेतकऱ्याला किती अडचणी. बरं, जे आश्वासन देईल ते पूर्ण करतात का? काय जे आश्वासन कायचं काय हा काहीच पूर्ण नाही. पूर्णपणे कर्जमाफी झाली पाहिजे विनंती आम्हाला आमची. बरोबर, पण वाटते का आज खरंच चांगले दिवस आलेत म्हणून? कशाचे दिवस चांगले आहेत? कोणी याच्यावर तोडगा वगैरे काढत नाही का? नाही इथले नेते बघत नाहीत का पाण्याचं? नाही ना बघत. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे आपलं LS मराठी न्यूज चॅनलमध्ये मनापूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि आत्ता आपण आहोत आंबे गावात आणि शेतकऱ्याचं भुईमुगाचं त्याचं काम चालू होतं. म्हणलं चला चालता सहज व्हिजिट द्यावा, बघावं म्हणलं. आणि बघितल्याच्या नंतर चला म्हणलं काय चर्चा चालू आहे काय नाही. सध्या पावसाचं वातावरण झालं पण पाऊस नसल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण आहे सध्या. आजोबाकडे जाऊया. नमस्कार, काय चाललंय? काय म्हणते तब्येत पाणी? तब्येत बरी आहे. काय म्हणतोय पाऊस? काय म्हणतोय? पाऊस व्हायना काय करणार मग. हा, पाणी काय म्हणतंय? पाणी कमी पडलं बरं. कमी पडलंय, मग कसं वागतंय पाण्याचं? काय बागते काय बागत नाही. बर, काय म्हणतंय डाळिंब? डाळिंब काय म्हणतंय? डाळिंब बरं आहे का? हो, नमस्कार. काय चाललंय? काय नाही चाललंय, इथं शेतीचं काम चाललंय. बरं, लोकांची काय शेताचं पावसाची वाट पाहतात लोक, पाऊस पडत नाही. बरोबर आहे, ते बरोबर काय आपल्या हातात आहे का? पण नैसर्गिक बरोबर देवाच्या हातात सगळं. बरोबर, देवाच्या हातात आहे. निसर्ग राजा पण खूप गरजेचं आहे. हो, बरोबर. बरं, काय म्हणताय? एखादा पाऊस झालाय का नाही अजून? एक पाऊस झाला फक्त चांगला, एक पाऊस झाला. तासभर झाला फक्त बस. बर, डाळिंब धरले काय? डाळिंब धरले ना आता. बरं, किती एकर आहे डाळिंब? डाळिंब आहे 5 एकर, हा, 2.5 एकर आहे. 2.5 एकर. बर, 500 जाऊ 2.5 एकर आहे. बरं, काय म्हणताय? काय चालली शेती? कशी चालली? बरी चालली का? आता काय उन्हाळा असल्यामुळे काय आता या डाळिंबाला पाणी कसं देतात? पावसाळा लेट झाला आता ना. डाळिंबाला पाणी कसं देतात म्हणलं? ठिबक नाही काय, ठिबक उन्हाळ्यात धरल्यात ना. ते बघणी देता पण पाणी कमी, मग बघते का? बघतो थोडं आतापर्यंत बघते, हा. पण पावसाची वाट पाहतायत लोक. बरं. पाऊस पाहिजे जास्त. सरकार म्हणतंय कर्जमाफी करू, होतंय का? वाटतंय का फायदा होईल म्हणून? होईल ना, होईल. होईल. बर, तेवढी खात्री आहे. खात्री आहे, पण निकष लय लावल्यात राव. लावून द्या ना, थोडे शिथिल करतील ना नंतर. बर, गावचा विकास काय म्हणतोय? गावचा विकास खूप चांगला आहे आमच्या. बर, हो, नमस्कार. तुम्ही तर कडक कपड्यातच येत राव. काय म्हणताय? काय चाललंय? शेतकरी आहे, पण कडक कपड्यातच असला पाहिजे. बरोबर आहे, रॉयल शेतकरी राव. शेतकरी आम्ही. मग काय म्हणताय? काय म्हणत चाललंय? काय नाही, सध्या दुष्काळ परिस्थिती आहे, पाण्याची खूप टंचाई आमच्याकडे. आले तर पाणी ते पण पूर्ण नाही झालेलं, चासकामाचं आवर्तन. हा, शेती आमची चालली कशी तरी चालू आहे. आता पावसाच्या जेव्हा शेती आहे, बर. महागाई लय वाढत चालली. महागाई वाढली, कर्जमाफी आहे पण त्यात त्यांनी अटी एवढ्या घातल्यात की ते कर्ज डोक्याच्या वर गेल्यासारखं झालंय. ते पूर्णपणे कर्जमाफी झाली पाहिजे विनंती आम्हाला आमची. बरोबर आहे. आज शेतकरी एवढा कष्ट करतोय पण शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही. सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ही एक आमची सरकारला विनंती असेल. बरोबर आहे. रोहित दादा आज 2 दिवस झालं उपोषणाला बसल्यात. वाटते का फायदा होईल? नक्कीच फायदा होईल, कारण शेवटी सरकारला काही गोष्टी उपोषण केल्याशिवाय समजत नाहीयेत. सरकारला अडचणी दाखवल्याशिवाय सरकारला कळत नाही की शेतकऱ्याला किती अडचणी. बरं, इकडे रस्त्याची त्याची व्यवस्था कशी आहे? चांगले आहेत का रस्ते? रस्त्याच्या आहे, काही ठिकाणी निधीची कमतरता आहे, कारण इलेक्शन सगळे लेट झाल्यामुळे निधी येत नाही वेळ टू वेळ आणि सगळ्या अडचणीच होत चाललेल्या आहेत. म्हणजे आता ग्रामपंचायतीला पूर्ण झालं ना? ग्रामपंचायत आम्हाला 2.5 वर्ष होऊन गेले, अजून ग्रामपंचायत लागलेली नाही. त्यामुळे मनावासा निधी येत नाही आणि सगळे विकास कामं रखडलेली आहेत. बरोबर आहे. म्हणजे सरपंचच कोणी आता सध्या? सरपंच कोणी नाही, प्रशासक आहे. प्रशासकांना काही प्रशासकाचं एवढं वचक नाही म्हणायचं. आवश्यक नाही गावावर. कचऱ्याची याची व्यवस्था नाही म्हणायची. कचऱ्याची नाही, पाण्याची नाही, रस्त्याची नाही, लाईटिंगच्या व्यवस्था. लाईट येते दिवसातून 4 तास, त्याच्यात जातात, पाण्याचं होत नाही पूर्ण. पाण्याची लय प्रश्न गंभीर आहे म्हणायचे एकंदरीत. काय चाललंय? नमस्कार. काय म्हणते शेतीवाडी? शेती बरी आहे पण पाणी नाही. पाणी नाही म्हणजे लाईट नाही. लाईट नाही. कशी येते लाईट? लाईट येते जाते येते जाते. हा. कधी येते कधी जाते म्हणा. कधी येते नाही, टायमिंगला आली अजूनपर्यंत कधीच आली नाही टायमिंगला आणि जायला टायमिंगवर जाते. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याला भरणं वगैरे. तेवढी दक्षता MSB चांगल्या प्रकारे घेते की घालवायचं काम ओके मध्ये करते. बरोबर. शेतकऱ्याने कसंही काम करू. शेतकरी तिकडे मिळाला तरी ह्यांना काही घेणे देणं नाही. बरोबर. संध्याकाळच्या जनावरांच्या धारा वगैरे काय नाही 6ला लाईट जाते, 10ला आली तर 11ला परत जाते. बरं, आता पाणी इथं कॅनल वगैरे गेल्यात ना तुमच्यापासून? गेलाय ना, कॅनल गेलेलं आहे.
पाणी आलं, सगळी पिकं जळून गेल्यानंतर पाणी आलं. बरोबर आहे, बरोबर कार्यक्षम आमदार नाही, त्यामुळं सगळंच हे झालेलं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. 100% धरण भरून पाणी नाही वेळेवर. म्हणजे आमदार इकडे लक्ष नाही, आमदारांचं म्हणायचं. काहीच लक्ष नाही. निवडून गेलेच आलेत का कधी इकडं? आले असते 1-2-3 वेळा. 1-2-3 वेळा. हा, काय जे आश्वासन दिल ते पूर्ण करतात का? काय जे आश्वासन कायचं काय, हा, काहीच पूर्ण नाही. काहीच नाही. हा. आज शेतकरी त्यांनी दाखवून द्यावा काय पूर्ण केले म्हणून. बरोबर आहे, शेतकरी आज अडचणीत म्हणायचं सगळ्यात मोठं. अडचणीत नाही, हेच आहे पूर्णपणे. बर, लाडक्या बहिणींना विचारूया, लाडकी बहीण काय म्हणते सरकारचे? लाडकी बहीण कशी आहे आज? झाली नमस्कार. बंद झाली. बंद झाली का हो? बरं, मतदानापुरतीच होती काही लाडकी बहीण? काय माहिती. बरं, शेतात काय सध्या तुम्ही? ऊस ऊस. काही ऊस कारखान्याला गेला का नाही? नाही ना, का? पाणी नसल्यामुळं जळून चाललाय. जळून चाललाय. हा. बरं, लाडकी बहीण सुखी वाटते का हो आज? हा? लाडकी कशाची बहीण सुखी? सुखी. पैशाची येत नाही तर सुखी कशाची राहील? भावानी घात केला बरं का? भावानी गोड बोललं पण पाळलं नाही म्हणायचं आहे ना. बरं, काय म्हणते एकंदरीत तब्येत पाणी काय म्हणते? ठीक आहे. महागाई काय म्हणते? महागाई भरपूर वाढत चालली. पण वाटते का आज खरंच चांगले दिवस आलेत म्हणून? कशाचे दिवस चांगले आहेत? चांगले हा? दिवस. गॅस मिळणार. हा. गॅस वाढलेत बरोबर. भरपूर. हा. काय म्हणतात, काय चाललंय? शेतकऱ्याच्या मालाला तर बाजार नाही. बरोबर, शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही. काय म्हणतात, काय चाललंय? काय चालायचं आता, पाऊस नाही, हा. पाणी नाही. शेंगा आटपलं का शेंगाचं काम? आज शेंगाचं आटपलं. बर, काय म्हणते एकंदरीत शेती काय म्हणते? शेती काय आता, शेतीला पाऊस नाही, पाणी नाही, हा, ऊस जळून गेला. उजळून गेला अक्षरशः. हा, पाणी आलत ना? पाणी तेवढ्या पुरतं आलं, हा, नंतर परत पाणी संपल्यावर ऊस परत जळून जातो. हे कायमची बोंबे का अशी पाण्याची? हा, नेहमीच आहे. नेहमीच. कोणी याच्यावर तोडगा वगैरे काढत नाही का? नाही, इथले नेते बघत नाहीत का पाण्याचं? नाही ना बघत. आज मला सांगा, तुम्ही एक महिला आहे, खरंच लाईटीचा त्याचा प्रश्न गंभीर आहे का? लाईट गेल्यावर स्वयंपाक कसा करतात तुम्ही? लाईट तर गेलं, आम्ही स्वयंपाक असाच करतो. पाऊस नाही त्याच्यामुळं आता काही सगळे अडचणीतच आहेत. बरोबर आहे, बरोबर. लाईट कायम जाते का? हो, कितला जाते? लवकरच जाते आणि उशिरा येते. बरं, म्हणजे आता काय किती वाजता जाते? आता आता 4 वाजता जाते. आणि 4 वाजता. आणि येते कितला? येते 12ला येते. बरं, रात्री 12ला. तर तसंच मिठात पाणी, पाण्यात मीठ, म्हणजे असं समजा हा, तसं काय चालू आहे. पाहिजे. बरं, मला सांगा, आज खरंच महिला सुरक्षित वाटतात का हो? सुरक्षित कशाच्या महिला? हां, बरोबर आहे, महिला सुरक्षित. युवा पिढी काय म्हणते बघूया. हो, नमस्कार. काय म्हणतोय गावगाडा, काय म्हणतोय? गावगाडा एकदम जोरात चालू आहे. फक्त शेतकऱ्याच्या एकाही मालाला बाजार भाव नाही. हा. आणि महागाई इतकी वाढलेली आहे की खताची गोण आणायला गेलं की अक्षरशः कंबरड मोडल्यागत भाव नाही ती. बरोबर आहे, बरोबर आहे. कमर मोडे म्हणायचं. हो, direct. शेतकऱ्याची आता काल बघितलं का 50 किलोची कोणी 45 किलो वर केले. मोदी साहेबांचा मोठा लट फोटो आहे त्याच्यावर. हा, शेतीच्या बाजारच नाही. आणि खताची गोण जी पहिली 1200-1300 रुपयाला होती, ती आज जर 2400 रुपयाला झाली. तर ती गोण आणायची कशी, टाकायची कशी? त्यात जर आपण कांद्याची पीक घेतलं तर त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्चच होतोय. बरोबर आहे. आणि बाजार हमी भाव नसल्यामुळे त्याला बाजार नाहीये. आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आणि वेळेत लाईट नसल्यामुळे समस्या पूर्ण बिकट झालेली आहे. बरोबर. रानमाळाची वस्ती असल्यामुळे इथं बिबट्या प्रवण क्षेत्र आहे. शिरूर तालुका हा बिबट्या प्रवण क्षेत्र जाहीर झालेला असूनही इथं 24 तास लाईट सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्याच्या कौटुंबिक एक फार मोठी हानी होती. इथं मध्यंतरी काळामध्ये रानूच्या वस्तींवर पाळीव प्राण्यांवर मोठ्या प्रमाणात बिबट्याचे हल्ले झालेले बरोबर आहेत. आहे. त्याच्यामुळे म्हणजे राजकारणातल्या बिबट्यांचं लक्ष नाही म्हणायचं. नाही, अजिबात राजकारणाच्या बिबट्यांचं लक्ष नाही. हा. ते चाललेत मुंबईमध्ये सीमध्ये बसून सगळी व्यवस्था इथं बरोबर. हाकतायत. इथं सामान्य शेतकरी मात्र उन्हात तळपळतोय आणि कसल्याही शेतीला बाजार भाव नाही. बरोबर, बरोबर. म्हणजे एकंदरीत या बिबट्यांचं लक्ष आहे, पण राजकारणातल्या बिबट्यांचं नाही. नाही. मला सांगा, इथं नेते वगैरे निवडून गेल्यास कोणी आलंय का? बघितलंय का? नाही, नेते आम्हाला अजून तरी दिसलेले नाहीयेत. मागील 5 वर्षापूर्वी आमदार अशोक बापू होते, त्यांचं एकदम काम छान होतं. हा, ते आम्हाला सदैव उपलब्ध असायचे. आणि जो आमच्या परिसरातील चासकामान पाणी प्रश्न जो होता तो एकदम अत्यंत चोखपणे त्यांनी पार पाडलेला आहे. त्यांनी आणि आता आम्हाला काय का परिस्थिती नाही, चासकामान आता- गावात? आता पाणी आमचे ऊस जळून गेल्यानंतर पाणी आलं. आणि एकदम सगळे माझे जवळजवळ 13 एकर ऊस क्षेत्र असून सगळे 13 एकर ऊस क्षेत्राला प्रचंड मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हानी झालेली आहे. चासकामांचा कॅनल एवढा मोठा गेलाय, पण तरी फायदा होत नाही. हे दुर्दैवच म्हणावं लागेल का हो रे, या नेत्यांना निवडून देणं? नेत्यांचा तसा दोष नाही. हा. जो निवडून येईल हा, त्यालाही सर्वसामान्य लोकांच्या अडचणी
स्थानिक परिस्थिती पाहूनच ते वागतात. बरोबर. परिस्थिती अशी की हे गाव पूर्णतः दुष्काळी होती पूर्व. हां 2005 नंतर पाणी आल्यानंतर बऱ्यापैकी इथं शेती व्हायला लागली, परंतु पाण्याचं योग्य नियोजन नसल्यामुळं बरोबर. धरण मागच्या वर्षी एवढा पाऊस पडला, धरणात 100% पाणी असताना पाण्याचं नियोजन, वाटप नियोजन योग्य नसल्यामुळं आणि कॅनलला मोठ्या प्रमाणावर गळती असल्यामुळं टेलच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. तसं शासनाचा नियम आहे, टेलपासून हेडला पाणी मिळालं पाहिजे. बरोबर. तेल पासून तर हेडला पाणी मिळायला पाहिजे. परंतु गेल्या जवळजवळ 3-4 वर्षापासून त्याला केराची टोपली दाखवली. बरोबर. वरनं पाणी आल्यामुळं आणि वर जवळजवळ 45 ते 50 दिवस पाणी राहतं. हां तोपर्यंत इकडचं सगळं पाणी संपलेलं असतं आणि पाणी संपल्यामुळं पूर्ण शेती म्हणजे जे आता समजा हे डाळिंब आहे, डाळिंब कोमजून गेल्यानंतर त्याचा काही उपयोग होत नाही. ऊस शेती जळती, शेतकऱ्यांची पिकं जळत्यात, नंतर जनावरांचा फुल कॅनल भरून चालला तरी काय उपयोग आहे काही शेतकऱ्याला? उपयोग होत नाही. आणि त्याच्यानंतर जरी पाणी जरी दिलं तर त्याला जे शॉक बसलेला असतो त्या शॉक मधून काही पिकं बरोबर. सावरायला टाइम लागतो म्हणा. फार टाइम लागतो. बरोबर आहे. पाण्याचं योग्य नियोजन जर झालं तर हां. या परिसरातला शेतकरी सगळ्यात स्ट्रॉंग असेल. बरोबर आहे. बरोबर. त्यामध्ये अजूनही शासनाने मालाला दखल घेणं गरजेचं आहे. मालाला हमी भाव हां. एक जर केला तर शेतकऱ्याला शाश्वत पिकं घेता येतील. बरोबर आहे. बरोबर. लाईट वेळेत देणं, पाणी आणि शाश्वत हमी भाव जर दिला तर शेतकऱ्याला शासनाकडे कर्ज सुद्धा मागण्याची गरज पडणार बरोबर आहे. नाही. बरोबर. नक्कीच सरकार जे म्हणते ना शेतकऱ्यांना कर्जमाफीची सुद्धा गरज नाही. योग्य तो हमी भाव द्या, शेतकऱ्याला वेळेवर लाईट द्या, वेळेवर पाणी द्या. तुम्ही जर हे दिलं तर शेतकऱ्याचं मग एवढं मन मोठं आहे की तुमच्या कर्जमाफीची त्याला गरज नाही. शेतकऱ्याला त्याच्या घामाचं दाम द्या, भीक नको आहे त्याला. एलएस मराठी छोटा पुढारी विशेष कार्यक्रम पाहत राहा आणि आपले सचिन धुमाळ सर तसेच सर्व एलएस मराठी टीमचे मनापासून आभार. जर तुम्हाला कोणी आत्तापर्यंत चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केला तर एलएस मराठी लवकरच लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट पाहायला मिळते. चॅनलचा गाभा सचिन धुमाळजी सर. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.